तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मला आपल्या व्हिडिओमध्ये काही जुन्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 कमेंट आले होते की पोस्ट बँकचं आधार डीबीटी आणि पोस्ट बँकचं आधार केवायसी यामध्ये काय फरक आहे आणि यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे आणि आपल्याला हे कधी करावं लागेल. बघा, भरपूर नागरिकांजवळ जे आहे ते आता दिवसेंदिवस पोस्ट बँकचे अकाउंट काढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काही नागरिकांनी काही महिलांनी जे आहे, काही नागरिकांनी वेगवेगळ्या योजनेचे पैसे जमा करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे म्हणून त्यांनी पोस्ट बँकचं IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलेलं आहे. कारण हे जे अकाउंट आहे हे ऑटोमॅटिकच बँकेकडून डीबीटी ऍक्टिव्ह केल्या जाते. म्हणजे डीबीटी केवायसी, डीबीटी आधार केवायसी हे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकच ऍक्टिव्ह होते. त्यामुळे खूप जास्त मोठ्या प्रमाणात हे अकाउंट काढले जात आहे. त्याचबरोबर मला एक कमेंट सुद्धा आली होती की पोस्ट बँकमध्ये डीबीटी लिंक आणि आधार केवायसी या दोनमध्ये काय फरक आहे, या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवा. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्या सर्वांच्या कामाचा आणि माहितीचा आणि तुमच्या सर्वांसाठी टेक्निकल माहितीचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण आधार केवायसी आणि डीबीटी बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा आपला आधार केवायसी. म्हणजे जसं आपण आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया किंवा अदर कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल, जसं आपण त्या ठिकाणी केवायसी करतो त्याच प्रकारे बघा पोस्ट बँक मध्ये सुद्धा केवायसी केली जाते. केवायसी म्हणजे काय, तर नो युअर कस्टमर. आणि डीबीटी म्हणजे काय, तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डीबीटी लिंक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. म्हणजे पोस्ट बँक मध्ये जेव्हा आपण अकाउंट काढतो तेव्हा आपला अंगठा घेतला जातो, म्हणजेच त्या ठिकाणी आपली केवायसी केली जाते पोस्ट बँकचं नवीन अकाउंट काढताना. आणि पोस्ट बँक मध्ये तुम्हाला केवायसी कधी कधी करावी लागते. बघा, प्रत्येक वर्षातून तुम्हाला एक वेळा केवायसी करावी लागते. जर तुम्ही पोस्ट बँकमध्ये कधीच व्यवहार केला नाही, पोस्ट बँकमध्ये जाऊन एका वर्षामध्ये कधीच तुम्ही थंब लावला नाही, तर तुम्हाला केवायसी करावी लागेल. आणि तुम्ही जर नेहमी पोस्ट बँकमध्ये जाऊन पैसे काढत असाल, व्यवहार करत असाल, वर्षभरातून 1 ते 2 वेळा जरी तुम्ही पोस्ट बँकमध्ये जाऊन अंगठा लावून पैसे काढले असेल, तर तुम्हाला केवायसी काढायची गरज पडणार नाही. तर बघा, केवायसी म्हणजे काय, तर नो युअर कस्टमर. म्हणजे जे काही बँक आहे त्या बँकेला आपली माहिती देणे की मी स्वतः जिवंत आहे, हे माझेच डॉक्युमेंट आहे आणि मी स्वतः या बँक अकाउंटला चालवत आहे, ऑपरेट करत आहे, पैसे जमा करत आहे, पैसे काढत आहे. अप्लिकेशन जे काही ऑनलाईन अप्लिकेशन आहे ते मी स्वतः यूज करत आहे, याचा अर्थ केवायसी. केवायसी म्हणजे स्वतःला त्या बँकेसमोर जे आहे ते प्रेझेंट करणे आणि मी स्वतः जिवंत आहे आणि मी त्या अकाउंटला चालवत आहे असं त्या बँकेला सांगणे. म्हणजे तुमचे व्यवहार केवायसी बघा, तुमच्याकडे 1 बँक आहे, 2 बँक आहे, 3 बँक आहे, 4 बँक आहे, सर्वच बँकेमध्ये तुमची केवायसी केली जाते. केवायसी फक्त बघा, आता शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हटलं तर केवायसी म्हणजे फक्त बँकेसोबत तुमचे व्यवहार सुरू असण्यासाठी तुमची ओळख पटवून देणे. बँकेमध्ये व्यवहार सुरू असण्यासाठी तुमची ओळख पटवून देणे की तुम्ही जिवंत आहे, एकदम शॉर्टमध्ये. आता बघा, डीबीटी लिंक म्हणजे काय. डीबीटी लिंक म्हणजे काय, तर डीबीटी म्हणजे तुम्हाला माहित आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता डीबीटीचं जे काही केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं जे काही वेबसाईट आहे, पोर्टल आहे, त्या वेबसाईटवर जे आहे ते तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड हे गव्हर्नमेंटच्या डीबीटी पोर्टलवर लिंक असते. तुम्हाला सांगितलं की बँकेमध्ये आधार केवायसी वेगळी, ते बँकेपुरतीच आहे, त्याचा बाहेरच्या काही विभागाशी काहीच संबंध नाही. पण डीबीटी म्हणजे काय, तर डीबीटीच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट हे त्या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवर लिंक असते आणि तुमच्या आधार कार्डच्या मदतीने तुमचे पैसे गव्हर्नमेंटच्या योजनेतर्फे पाठवले जातात. कारण बघा, जे काही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या जे काही योजना आहे त्यांचे पैसे फक्त डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्याच मदतीने पाठवले जातात, या टेक्नॉलॉजीच्या मदतीने पाठवले जातात. म्हणजे त्यामध्ये तुमच्या आधार कार्डचा उपयोग केला जातो, तर तुमच्या अकाउंट नंबरचा उपयोग केला जात नाही. ज्याप्रमाणे आपण फोन पे, गुगल पे, पेटीएम वर पैसे पाठवताना समोरच्या व्यक्तीला आपला मोबाईल नंबर देतो, आपला अकाउंट नंबर देत नाही आणि त्या मोबाईल नंबरवर बरोबर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. त्याचप्रमाणे डीबीटी आहे. डीबीटी वरून सुद्धा गव्हर्नमेंट कडून तुमच्या आधार नंबरवर पैसे पाठवले जातात. मग तुमचं इकडे तुमच्या बँकेमध्ये जे अकाउंट डीबीटी लिंक असेल, ऑटोमॅटिक त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतात. आणि बघा, जे काही डीबीटी आहे, डीबीटी मध्ये फक्त एका वेळेस एकच बँक अकाउंट लिंक राहू शकते. जसं केवायसी मध्ये सर्वच अकाउंट केवायसी असतात, पण डीबीटी मध्ये एका वेळेस फक्त एकच बँक अकाउंट लिंक राहू शकते, एकापेक्षा जास्त बँक अकाउंट लिंक राहू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही नवीन अकाउंट काढता, ओपन करता, तेव्हा ऑटोमॅटिकच IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट डीबीटी ऍक्टिव्ह होऊन जाते. आधार केवायसी सोबत ते डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा ऑटोमॅटिकच होऊन जाते. तर बघा, तुम्हाला पूर्ण फरक जो आहे तो क्लिअर समजलेला असेल.
बँकेमध्ये केवायसी करणे म्हणजे फक्त व्यवहारापुरतीच केवायसी, बँक आणि तुमचा फक्त बँकेचा आणि तुमचा संबंध. डीबीटी म्हणजेच बँकेच्या मार्फत जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून पैसे जमा करण्यासाठी डीबीटी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट आणि तुमचा अकाउंट नंबर, तुमचा आधार कार्ड हे डीबीटीच्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर लिंक असते. ते वेळोवेळी आपल्याला चेक करत राहायचं आहे. डीबीटी तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता. त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. फक्त तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्डवर येणारा ओटीपी टाकून तुमचं डीबीटी कोणत्या बँकेमध्ये ऍक्टिव्हेट आहे हे तुम्ही चेक करू शकता. त्याचप्रमाणे बघा, मी आणखी एका टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला आहे की पोस्ट बँकचं अकाउंट कोणी काढायचं, कशासाठी काढायचं, त्याचे फायदे काय आहे, नुकसान काय आहे आणि जास्तीत जास्त लोक हे पोस्ट बँकचं अकाउंट का काढत आहे, हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या लिंकवर आता लगेच क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.